आता झालेली मॅच दोन महिलांदरम्यान, दोन महिला संघ येथे प्रेक्षणीय सामना खेळण्यासाठी आले होते आणि या दोन महिला संघांपैकी एक संघ इथे विजयी झालाय आणि त्याचा गौरव आपण करणार आहोत त्यांचं बक्षीस इथे देऊन। त्यामुळे मी कीर्ती वहिनी, अश्विनी वहिनी आणि प्रियंका वहिनी आपण या। आपल्या शुभास्ते हे बक्षीस दिलं जाईल। द चॅम्पियन ऑफ दी वुमन एक्झिबिशन मॅच अँड द टीम नेम इज, यस तुम्ही आवाज काढा यार। द टीम नेम इज एसके। प्लीज कम, यायचंय आपण, एसके ची संपूर्ण टीम आपण यायचंय। जोरदार टाळ्या होऊन जातात एसकेच्या संपूर्ण टीमसाठी, जोरदार टाळ्या। अरे टाळ्या वाजवा सगळ्यांनी। एसकेचं स्वप्न होतं फायनल मारण्याचं आणि त्यांनी ही फायनल मारली आहे। वाव सलून यांच्याकडून बक्षीस कायम आहे। लगातार 2 चौकार 500, लगातार 3 चौकार 1000 आणि सिंगल चौकाराला 200 रुपये। मॅच ला होते सुरुवात। सेमीफायनल नंबर 2, एका बाजूला आगाशी, एका बाजूला डीसीसी नवापूर आणि मॅच सुरू होते। आगाशी नवापूर बॅटिंग साठी येताना पाहायला मिळते। महत्वाची मॅच सेमीफायनल नंबर 2 होते सुरुवात। पहिला बॉल सन्मान दिलाय, एक धाव तिकडे घेतली गेली आहे, याला म्हणतात माहोल। एका धावेसाठी सुद्धा टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय। माझ्या मते गावात कोणीच नसणार आहे, जे असतील ते टीव्हीवर असतील। अख्खं गाव इकडे आलंय। नवापूरकर किती आलेत, क्या बात आहे। आणि आगाशीकर मजा येईल आता मॅच पाहण्यासाठी। बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतात। क्रिकेट तर मैदानाच्या आतमध्ये सर खेळाडू खेळतात, परंतु त्याच बरोबरीने प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील ते रंगत असतं। असं वाटत असतं की आपलं गावच जिंकावं आणि त्यासाठी आपण टाळ्या वाजवत असतो, शिट्या वाजवत असतो, आरडाओरडा करत असतो। आणि आज या वसई विरारच्या अंडरआर्म क्रिकेटच्या वर्ल्ड कप मध्ये म्हणजे साईबा प्रीमियर लीग मध्ये ही दोन्ही गावं। चांगला बॉल पाहिला मिळाला, पुन्हा एक धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न केला गेलाय। बॉलिंग साठी आगाशी साठी विकेट्स, प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा पुरस्कार देखील त्यांच्यासाठी असणार आहे। अजय एका बाजूला पाहायला मिळतात, चिराग आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। यावेळेला फटका चांगला खेळलाय, कव्हरची दिशा निवडली आहे, फिल्डिंग चांगली आहे। एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल, धाव संख्या 4 वर जाते। एका धावेनंतर समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल आणि या संपूर्ण मॅच मध्ये तुम्हा सगळ्यांना प्रचंड आनंद मिळणार आहे। यावेळेला फटका चांगला आणि हा बॉल जातोय सीमारेषा पार। 4 टकाटक चौकार। भूक लागले बघ, अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग। जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि मॅचही तशीच सुरुवात झाली आहे।
या वेळेला हळूवार पद्धतीने ऑफ साइडला तटवला हा बॉल. एका धावेसाठीची झुंज मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत. बरं सर मजा येईल या मॅच मध्ये. एका बाजूला नवापूर, एका बाजूला आगाशी. हा सुपर डुपर हिट मुकाबला सेमीफायनलचा आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही तर अख्खी स्पर्धा पाहताय, काय म्हणाल दोन्ही गावांविषयी? नाही, आणि दोन्ही गावकऱ्यांच्या हे खेळाडूच नाही आहेत, हे गावकरी सुद्धा खेळतायत. या प्रत्येकाच्या नसा नसात क्रिकेट भरलेलं आहे आणि प्रत्येक रविवार, शुक्रवार, शनिवार यांच्यासाठी क्रिकेट आणि क्रिकेट असतं आणि त्यामुळे या मॅचला खूप मजा येणार आहे. यस, मजा येईल या मॅच मध्ये, कारण आज दोन्ही गावांमधील लढत पाहायला मिळेल आणि दोन्ही गावांना वाटतंय आपलंच गाव जिंकावं. हा मानाचा चषक वसई विरारचा अंडरआर्म क्रिकेटचा वर्ल्ड कप अर्थात साईबा प्रीमियर लीग. महेश, हा बॉल जर पाहिलं तर थोडासा आखूट टप्प्याचा होता, त्याला ऑन साइडला खेळले. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाते. 10 धावा धाव फलकावर आहे. लीलावतीचे कर्मचारी पांडुरंग फटकारे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. लीलावतीचे कर्मचारी पांडुरंग फटकारे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण येऊन मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. चिराग मेहर, केतन मेहर दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आणि या मॅचला जिंकून देण्याचं नक्कीच यांच्यावर मात्र आता जबाबदारी आहे. प्रयत्न करतात परंतु समोर आहेत महेश. बघा, केतन मेहर हा कालच्या दिवसाचा हिरो होता. समोर डाऊन द ग्राउंड, चेंडू निघून गेला सीमारेखा पार, टकाटक चौकार. बारीक बारीक पाणी पड, हे माझे गंगे दिल तुला गवस. वाह, काय माहोल आहे. आणि हेच पाहण्यासाठी साईबा प्रीमियर लीग यालाच म्हटलं जातं. इकडे प्रचंड जल्लोष असतो आणि हेच पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून 14 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. चौकार खेळलाय मात्र या ठिकाणी केतनच्या बॅट मधून. कमबॅक करावं लागणार आहे महेशला, कारण अख्खा आगाशी गाव म्हणत असेल येऊ दे एखादा डॉट बॉल, येऊ दे एखादी विकेट. समोर नवापूर आहे. केतन, महेश, साईबा प्रीमियर लीग. या वेळेला चांगला बॉल, सन्मान दिलाय. म्हणजे तुम्ही सफल होऊन खेळू शकत नाही, जागेवरून तुम्हाला खेळायचं. हाही एक या स्पर्धेचा नियम आहे आणि या परिसरातील क्रिकेटचा हा एक वेगळा नियम आहे आणि त्या नियमाच्या अंतर्गतच तुम्हाला क्रिकेट खेळायचंय. चिराग आणि केतन या दोन बंधूंनी आतापर्यंत चांगली सुरुवात केली आहे खरी, परंतु पाहूयात समोर महेश. या वेळेला शेवटच्या क्षणापर्यंत अंदाज घेतला, बॉल पाहिला थोडासा दूर आहे, हळूवार पद्धतीने पॉइंटला फक्त ढकलला आणि 1 रन घेतला. परंतु बरंच सर अंडरआर्म क्रिकेट मध्ये 1 रनला सुद्धा तेवढंच महत्व आहे आणि म्हणूनच म्हणतात ना, एक धाव काढणं म्हणजे चौकारासाठी केलेली मेहनत. ही अंडरआर्म क्रिकेट मधल्या त्या सिंगलची किंमत असते. यस, प्रत्येक धावेला मात्र इकडे महत्व प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. साईबा, हो हो हो, या वेळेला मात्र चांगला बॉल, टप्पा पडतोय, गरकन वळतोय, यष्टी रक्षकांच्या दिशेने जातोय. डॉट बॉल, डॉट डॉट आणि डॉट. बघा, जितके डॉट तितका सामना हॉट. हॉट म्हणजे गरमी, गरमी आलीये, थंडीचा थराही भास नाहीये. एका बाजूला डॉट आल्यानंतर टाळ्या वाजतील, एका बाजूला धावा आल्यानंतर टाळ्या वाजणार आहेत. आरडाओरडा होतोय, आपल्या ग्रामदेवतेचा आवाज देखील येतोय इकडे. यावेळेला समोर उडवला बॉल. हो 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 हो, कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु त्या ठिकाणी टाळ्यांचा गजर आता मात्र या ठिकाणी नवापूरच्या खेम्यामधून येताना पाहायला मिळतोय. नाही, एक गोष्ट नोट करण्यासारखी आहे, चेंडू वाढवला आगाशीने, टाळ्या वाजवल्या नवापूरने आणि ही वसई विरारच्या अंडरआर्म क्रिकेटची खासियत आहे सर. हो, कारण काही प्रेक्षक आगाशीचं समर्थन करणार आहेत, काही प्रेक्षक नवापूरचं आहे, परंतु न्यूट्रल क्रिकेटचे प्रेक्षक आहेत जे क्रिकेटचं समर्थन आणि साईबा प्रीमियर लीगचं समर्थन करायला इकडे आलेले आहेत. धाव संख्या 2 ओव्हर नंतर झालेली आहे ती 17 धावा. चेतनभाई शाह यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल चेतनभाई शाह यांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत SPL सीझन 6च्या वतीनं. थक्क करणारं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांचा इशारा येतोय. यस, अजित निकम सरांच्या एका वेगळ्या शैलीमध्ये पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. चिराग आणि केतन या जोडीने जर पाहिलं तर चांगली सुरुवात केलेली आहे. सध्याच्या घडीला विकेट अजूनही आलेला नाहीये. यावेळेला ताकदवर फटका जातोय,
सीमा रेषा पार 4 चौकार. तुझ्याशिवाय नाही मला करमत तुझी आठवण अखेरात येई मला ग. ये खोज आहे एसपीएल की. बघा इथे थँक्यू डीजे वरती लिहिलंय वी क्रिएट चॅम्पियन्स आणि जे चॅम्पियन्स क्रिएट करतात त्यामधला हा एक हिरा आहे केतन मेहर ज्याने कालपासून केलाय कहर. आउटस्टँडिंग बॅटिंग. या 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. 21 वर आहे ही धावसंख्या. केतन यावेळेला कव्हरचे क्षेत्र निवडलंय तिकडे बॉल ढकललाय. धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो होणार का परंतु एकाच धाव्यावर थांबावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 22 धावा. टाळ्यांचा गजर टाळ्यांचा कडकडाट कारण सलामीची जोडी मैदानात आहे आणि 22 धावा धावफलकावर देखील आहेत. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. सायबा 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 फायनल दिवस आहे आणि प्रचंड गर्दी या स्पर्धेसाठी कारण हा 16 वर्षातून एकदा येतो. 6वं सुपर डुपर हिट पर्व आपण पाहतोय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल परंतु खेळलाय पॉइंटला. 1 धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 23 वर जाते. डीसीसी नवापूर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते तर आगाशी एका बाजूला पाहायला मिळतंय. गावाचं क्रिकेट आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायला मिळणं गावासाठी मैदानात जायला मिळणं आणि आपण मैदानात गेल्यानंतर अख्ख्या गावकऱ्यांनी टाळ्या वाजवणं याच्यासारखा आनंद या जगात कोणताच नाहीये आणि तो मात्र आज आपण या ठिकाणी घेतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सायबा नाही आणि आता बघा जशी गरमी वाढते ना गरमीचे दिवस सुद्धा जवळ येत आहेत आणि त्याची काळजी सुद्धा बघा 17 मिनिटांचा टायमर आहे. 17 मिनिटाचा टायमर आहे. ममता सुमन मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतोय परंतु जसे गरमीचे दिवस चालू होणार आहेत त्याची काळजी सुद्धा साहेबांनी घेतली आहे आणि म्हणूनच या स्पर्धेच्या मॅन ऑफ द सिरीजला रेफ्रिजरेटर देण्यात येणार आहे. हा फ्रीज जो आमच्या मागे आहे तो फ्रीज मॅन ऑफ द सिरीजला देण्यात येणार आहे आणि त्याचा मानकरी कोण होणार याची चर्चा आता समजतं त्या 4 संघांमध्ये सुद्धा आहे. मॅच ऑन गेम इज ऑन 23. 3 चेंडूचा खेळ. पॉवर प्लेची पॉवर आतापर्यंत केतननी दाखवली आहे. केतनच्या समोर हा पुढचा चेंडू आणि येतोय डॉट 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 आणि डॉट. आता इथून अजून 8 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 23 फूटची कॅल्क्युलेशन काय आहे ती मात्र आता दोघांच्या मनामध्ये चालू आहे परंतु विकेट नाही गेली ही डीसीसी साठी सर्वात महत्वाची बाब. यस प्रत्येक डॉट बॉल वर टाळ्या इकडनं सुद्धा येत आहेत. धावेसाठी टाळ्या येत आहेत आणि या वेळेला मात्र पॉइंटला बॉल खेळलाय. सर स्पर्धा तर खूप पाहिल्या परंतु सिंगल रनवर आणि डॉट बॉलवर टाळ्या फक्त सायबामध्ये पाहिल्या. काय जबरदस्त माहोल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि म्हणूनच या स्पर्धेचा क्लास थोडासा वेगळाच आहे. याही वेळेला चांगला बॉल सन्मान दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि धाव कंप्लीट होते आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धाव फलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलेला आहे 25 धावांवर हा धाव फलक पाहायला मिळत आहे. पहिली बॅटिंग करत असताना विदाउट लॉस डीसीसी नवापूर. लोकेशजी कुलवाडकर सर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती कर लोकेशजी कुलवाडकर सरांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बघा नावात आहे नवापूर. आज दर्शकांचा खऱ्या अर्थानं पूर या एसपीएलच्या मैदानावरती आलाय. पूर अनेक बघितलेत. समुद्र किनाऱ्याजवळ गाव आहे. नदीची ते समुद्राची भरती ओटी यांनी सगळी बघितलेली आहे आणि आता हा नवापूर या काळा हनुमान मंदिराच्या आतमध्ये असणार हे साहेबाचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालाय. यस परंतु आगाशी सुद्धा काही कमी नाहीये शिवमालेत गोलंदाजी करण्यासाठी. हा बॉल चांगला होता. टप्पा पडला. थोडीशी उसळी होती हळूवार पद्धतीने त्याला मात्र समोरच ढकललं. 1 रन तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते 26 धावा. 2 बंधूंनी सध्या मैदानात धुमाकूळ घातलाय. एका बाजूला चिराग आहेत एका बाजूला केतन आहेत. दोघांनी चौकार मारलेत. त्यांना थांबवण्यासाठी शिवम आहेत परंतु धावसंख्या 26 झाली आहे. शेवटची ओव्हर आहे. पहिला डाव सेमी फायनलची मॅच सायबा प्रीमियर लीग. चांगला बॉल पुन्हा एकदा गॅप मध्येच खेळलाय. समोर कोणच क्षेत्ररक्षक नव्हता तिकडे खेळला आणि डॉट बॉल जाण्यापेक्षा 1 धाव भरत सर कधीही चांगलीच. आणि आता तो कळस रोवण्याचं कार्य केलं जात आहे.
आता धावा ज्या बॉलर रन बॉल ठेवायच्या होत्या तिथपर्यंत आल्यात आणि आता इथून कसा कळस रोवला जाईल आणि आपल्या गोलंदाजाला बळ कसं येईल याच्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. यस, प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. या वेळेला बॅकफुटला गेले, बॉलला जाऊ दिलं, बॉल गेला कीपरच्या हातात, परंतु टाळ्या आता आगाशीकर सुद्धा वाजवतील कारण डॉट बॉल आलाय. डॉट 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 डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येकाला वाटतं आपलं गाव जिंकावं, त्यासाठी आपण टाळ्या वाजवतो. टाळ्या नाही तर हे प्रोत्साहन असतं. आणि आज नवापूर विरुद्ध आगाशी एक सुपर डुपर हिट मॅच, सुपर डुपर हिट स्पर्धेमध्ये यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल सन्मान दिलाय. ऑन साइडला फक्त बॉल ढकललाय. 1 रनने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते ती 28 धावांवर. आज कोण चॅम्पियन होणार? चॅम्पियन मात्र हा नवीनच असणार आहे. बरंच सर, दरवर्षी नवीन विजेता हे सायबा प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य देखील राहिलंय. नवीन विजेता, नवीन हिरो इथे जन्माला येतात. मागील वर्षी मयूर जाधवला आपण सर्वांनी बघितलं. यावर्षी काय केतन मेहर तसा दिसेल का याचं सर्वांना आतुरता लागली आहे. थोड्याच वेळात मान्यवरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होईल, परंतु त्या अगोदर चालू असलेली मॅच खूप चांगल्या प्रकारे रंगली आहे. यस, कारण कोण जाणार फायनल मध्ये याची चर्चा. बॅकफुटला गेले, फटका जबरदस्त. वा 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 वा, टाळ्यांचा गजर. बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौका. टकाटक चौका. हो, आणि इथे टकाटक चौकार आलाय. त्यानंतर आपले विशेष अतिथी त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात माजी नगरसेवक सन्माननीय हार्दिकजी राऊत सर यांचं. मी विनंती करेल हार्दिकजी राऊत साहेबांना की आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. जोरदार टाळ्या. साहेबांचं या मानाच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सायबा चषक ही स्पर्धा, वसई विरार अंडाराम क्रिकेटचा वर्ल्ड कप देखील त्या स्पर्धेला म्हटलं जातं. आगमन होत आहे मात्र या स्पर्धेमध्ये सन्माननीय अतिथी मान्यवरांचं, राऊत सरांचं आगमन होत आहे. स्वागत असणारे या स्पर्धेमध्ये. मॅच जबरदस्त सुरू आहे. 32 धावा धावफलकावर आहेत. केतन या वेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ढकलला जातोय. या वेळेला जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. आणि या 2 खेळाडूंनी जर पाहिलं 33 धावांची पार्टनरशिप 2 बंधूंनी केली आहे. जोरदार टाळ्या. आणि आता जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे आगाशीला, परंतु आगाशी सुद्धा काही कमी नाहीये. ते सुद्धा प्रयत्न करतील. पहिली इनिंग या ठिकाणी संपन्न झाली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या तर 33 झाल्यात आणि 34चं लक्ष आहे. बघा, प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्यावेळेला पहिला दिवस होता त्यावेळेला या आगाशीने 35 धावांचा पाठलाग केलाय. 35 धावांचा पाठलाग केलाय आणि त्या 35 धावा बनवण्याची त्यांना सवय सुद्धा आहे. परंतु एक असा संघ त्यांच्या समोर आहे, त्यांनी या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा प्रवेश मिळवलाय आणि पहिल्या प्रवेशामध्ये सर्वांची मनं जिंकलेली आहेत. ही सर्वांची मनं जिंकत असताना त्यांनी सुद्धा मनाशी एक खुणगाड बांधली आहे की 34 धावांचा बचाव कसा करायचा आणि कसा नाही ते आम्हाला माहित आहे. आता या 34 कशा बनवल्या जातील, कशा रोखल्या जातील याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. चला, मनोज पाटील साहेबांकडून चंदू सरांना 500 रुपयाचं बक्षीस इथे खास उपस्थित दाखवली त्याबद्दल या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद मनोज पाटील साहेब. आणि आता या 34 धावा सगळ्यांच्या पसंतीस येणाऱ्या धावा आहेत आणि या पसंतीस येणाऱ्या धावांना कशा प्रकारे वाचवलं जात आहे आणि कशा प्रकारे याचा पाठलाग केला जातो याची सुद्धा चर्चा होणार आहे. तुर्तास देऊया डीजे मयूरला एक छोटीशी संधी आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने.
दुसऱ्या डावाला सुरुवात आता होताना पाहायला मिळणार आहे. आगाशी आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये, बॉलिंग साठी DCC नवापूर दाखल होताना पाहायला मिळतील. दुसऱ्या डावामध्ये काय होणार, काय जबरदस्त गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. सायबा प्रीमियर लीगची सेमीफायनलची मॅच रंगते. दोन्ही टीमला एकदा पाठिंबा, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण देऊयात. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात आता होणार आहे. पाहूया काय होईल. पॉवर प्ले घेतला गेला आणि बक्षिसांची खैरात नीरज पाटील यांच्याकडून लगातार 3 चौकार 1000, लगातार 2 चौकार 500. वाव फॅमिली सलून कडून लगातार 2 चौकार 500, लगातार 3 चौकार 1000. प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं बक्षीस चालू आहे. धन्यवाद मनोज पाटील नारंगी, आपला देखील आभारी आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अजय आणि वैभव उतरलेले आहेत. तर पहिली ओव्हर घेऊन केतनने पहिल्या डावात धुमाकूळ घातला बॅटिंगच्या जोरावर. आता मात्र बॉलिंग साठी आलेत. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता क्रिकेटचा खेळ आज विरार नगरीमध्ये, सायबा प्रीमियर लीग. पहिला बॉल, अंपायर आमच्याकडे वळले, अजित सर कळवतायत पहिला बॉल हा व्हाईट बॉल आहे. या मॅचला जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे खरी, परंतु प्रत्येक बॉल नंतर काळजाचे ठोके चुकतील. धगधग 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 धगधग, कारण प्रत्येकाला वाटतं आपलीच टीम आणि आपलंच गाव जिंकावं. हो, फटका फसलाय, जाईल मैदानाच्या बाहेर. OUT आउट. जीवाचा जीवलग हाय तो खरा, राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीवलग हाय तो खरा, राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. थँक्यू. आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ही स्पर्धा आपण दरवर्षी बघत असतो, असे या स्पर्धेच्या उत्सव मूर्ती सन्माननीय प्रफुल्लजी सानेसर यांचं आगमन होतंय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. साहेब, आपण आज वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या वतीनं आणि या संपूर्ण क्रीडा चाहत्यांच्या वतीनं आपल्यास विनंती आहे, आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सायबा प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आणि असे एक दर्दी क्रिकेट प्रेमी, क्रीडा प्रेमी आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे उत्सव मूर्ती प्रफुल्ल सानेसर यांचं हे भव्य स्वागत. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. साहेब, आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आपणास लाभो. आणि आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी स्पर्धा अख्खा महाराष्ट्र पाहतोय. आणि अंडरआर्म क्रिकेट मधील सर्वात जास्त गर्दी करणाऱ्या स्पर्धांच्या यादीत सायबाचं देखील नाव घ्यावं लागेल. फटका खेळलाय खरा, परंतु हातात जातोय. डॉट बॉलला टाळ्या वाजतायत एवढ्या मोठ्या प्रमाणावर, परंतु आगाशी सुद्धा काही कमी नाहीये. टाळ्या आगाशीच्या समर्थकांना वाजवण्याची सुद्धा भरतसर संधी मिळणार आहे. नाही, आगाशी समोर खेळणं म्हणजे फक्त आगाशीच नाही, आगीशी खेळण्यासारखं आहे. कारण वैभव पाटील आणि संपूर्ण स्टारकास्ट या मॅचला फिनिश करणं जाणतीये. नवापूरकर टाळ्या जरूर वाजवत आहेत, परंतु आगाशीकर सुद्धा कमी नाही आहेत, त्यांची सुद्धा ती झलक दिसणार आहे. या वेळेला फटका चांगला येताना पाहिला मिळाला आणि तिकडे आणखीन एक विकेट. पाणी पडलं माझे गंगे तुला गौत. भरतसर, धन्यवाद. डीजे, ग्रामीण क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट मध्ये आम्ही जल्लोष पाहिला होता, परंतु ग्रामीण आपल्या गावासाठी अंडरआर्म क्रिकेट मध्ये अख्ख्या महाराष्ट्रात एवढा जल्लोष सायबा प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साइडला बॉल ढकलला, एक धाव तिकडे मिळणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. पहिली ओव्हर आहे, टाळ्यांचा गजर खेळाडूंना मात्र एक वेगळी ऊर्जा देतोय. भरत सर, नाही, वेगळी ऊर्जा आणि वसई विरारच्या अंडरआर्म क्रिकेटला वेगळी क्रेज आहे.
ते दाखवणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेबरोबर हे दर्दी क्रीडा रसिक या स्पर्धेला अजून 4 चांद लगावण्यासाठी इथे आलेले आहेत. या सोमवारच्या दिवशी सुद्धा वैभव पाटील एक मात्र आशेचा किरण आकाशीसाठी. स्पॅकट करायचा होता, चेंडू एका धावेसाठी गेलाय. आणि आवर्जून सांगावं वाटेल चंदू सर, या मॅच मध्ये वैभव पाटील हा जय पराजयामधील एक भिंत म्हणून उभा राहिलाय. वैभव पाटीलचं खेळपट्टीवरती उभं राहणं समस्त DCC नवापूरसाठी खतऱ्यापेक्षा खाली नाहीये. यस, वैभवला कामगिरी करावी लागणार आहे. यावेळेला फटका चांगला खेळलाय, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आज मात्र नवापूरकरांनी जणू काही भिंतच उभी केली आहे त्या ठिकाणी. आणि वसईरा बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अल्केश पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम अल्केश जी, आपले सहर्ष स्वागत. अनेक मान्यवर आपल्याला या मंचावरती पाहायला मिळत आहेत. आणि तसेच साने साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा अनेकांच्या भेटीगाठी आपल्याला बघायला मिळाल्या. आज दिवसभराचा कार्यक्रम सुद्धा झालाय, म्हणजे रक्तदान शिबिर म्हणाने त्यानंतर या भव्य दिव्य सोहळ्याकडे त्यांचं सुद्धा आगमन झालंय. तुर्तास मॅचच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी मॅच गरम होत चालली आहे. हो, मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न करावे लागणार आहेत. अजूनही 30 धावा करायच्यात खऱ्या, परंतु इकडे एक मात्र या ठिकाणी आमचे खेळाडू सांगतायत तुम्ही टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्या तर आम्ही चांगले खेळतोय, परंतु आगाशी सुद्धा कमबॅक करू शकते. नवे तर ते करावंच लागेल कमबॅक, कारण सायबा प्रीमियर लीग आहे. अंपायर आमच्याकडे वळतात आणि कळवतायत हा वाईट बॉल आहे. धाव संख्या 1 ने पुढे गेली आहे, जाऊन पोहोचते ती 6 धावा. अजूनही 28 करायच्या आहेत. 17 बॉल बाकी आहेत. कुणाल बॉलिंग साठी आहेत. वैभव बॅकफुटला गेले, टॅप करतायत. पुन्हा एक धाव तिकडे मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाते. प्रचंड गर्दी पहा, जागाच नाहीये. माझ्या मते बाजूला भिंतीवर सुद्धा बरेचसे प्रेक्षक बसलेत. स्टेजवर गर्दी झाली आहे. ज्याला जिकडनं मॅच दिसेल ना, अगदी काही लोक तर टाचावर उभे राहून सुद्धा मॅच पाहत आहेत. हा माहोल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सायबा आणि काही जण खिडकीतून सुद्धा बघतायत. आणि का बघू नये, आता आम्हाला बोलावं सुद्धा वाटत नाहीये. ओ टकाटकच्या बॅनरवर चेंडू गेला, परंतु हा टकाटक पाहिजे नव्हता, तो मारलाय. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. बारीक 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 पाणी पडत हे माझे किशोरबाई मी तुला गावता. मॅच नाही संपली आहे. आगाशीला आताही प्रयत्न करावेच लागणार आहेत. मॅच नाही संपली आहे. एखादा चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये आगाशीला देखील आणू शकतो, त्यांना ते प्रयत्न करावे लागेल. परंतु DCC नवापूरने काय बॉलिंग केली आतापर्यंत, लाजबाब. कारण धाव संख्या फक्त 7 आहे. अजूनही मॅच बनू शकते इकडनं. आणि काय जल्लोष, गावासाठी क्रिकेटची बातच न्यारी आहे. आमचं गाव जिंकावं असं प्रत्येकाला वाटतंय आणि त्याचमुळे हा जल्लोष पाहायला मिळतोय. सायबा हा बॉल जर पाहिलं तर अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव, एक्स्ट्रा रन 8 रन. अजूनही जर पाहिलं तर सर 26 धावा करायच्या आहेत आणि 15 बॉलचा खेळ बाकी आहे. बघा 15-26 इक्वेशन आहे, परंतु 8वावं लागणार आहे. वैभव ओ यष्ट्या उद्ध्वस्त. पुढचा दरवाजा बंद, मागचा उघडा. त्रिफळाजीत. फलंदाज बाद. ये बादल बरसा पिचोली सावन को पानी चीतो मौसमता ती जवानी. अजून एक गोष्ट मात्र बाकी आहे. काल काहीशी अशी स्थिती होती. सायबा वॉर्सेस DCC नवापूर. केतन मेहर एकटा उभा होता. जेव्हा कुणालाही वाटत नव्हतं की ही मॅच त्यांच्या बाजूने जाईल, त्यावेळेला त्या एकट्या खेळाडूने उभं राहून मॅच आपल्या बाजूने फिरवली. 6-12 चेस केला. आता वैभव पाटील आहे दुसऱ्या बाजूला. वैभव पाटील सबसे कातिल. लगातार 3 चौकार त्या एकाच खेळाडूने या स्पर्धेमध्ये मारलेत. त्या व्यतिरिक्त कोणी नाही, त्यामुळे हे पाटील रंगणं मजेशीर असणार आहे. यस, अख्खं गाव म्हणत असेल वैभव आज तुला खेळायचंय, आगाशीला जिंकायचंय, परंतु दुसऱ्या बाजूला नवापूरला सुद्धा जिंकायचंच आहे. यावेळेला ऑन साइडला बॉल खेळलाय. या अगोदर थोडासा आत्मघातकी फटका पाहायला मिळाला. बॉल जाऊ देत होते तेव्हा मात्र यष्टांवर आदळला. आणि इकडे जर पाहिलं तर धावा 9 वर गेल्यात. दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना पाटलाग 34चा करायचा आहे. सायबा यावेळेला ऑप्शनच्या बाहेर अतिरिक्तच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळणार आहे.
धावसंख्या 10 वर जाते. 24 धावा अजूनही बनवायच्या सर. आणि वैभव पाटील म्हटलं की बाटीबंदर आणि आगाशीच्या सर्व खेळाडूंचा एक असा आधारस्तंभ मानला जातो. इथे सुद्धा आता त्याच आधाराने आणि त्याच आशेने सर्व बाटीबंदरवाले किंवा आगाशीवाले सगळे त्यांच्याकडे बघत असणार आहेत. आता तो रोल कसा अदा करतोय यावरती नजर असणार आहे. वैभव पाटीलला मात्र हा सामना आपल्या गावासाठी आपल्या त्या विभागासाठी खेळायचा आहे. ही जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. परंतु DCC नवापूर आम्ही पहिल्यांदा आलोय, हमारी पहिली झलक सबसे अलग असा काहीसा विचार त्यांचा सुद्धा आहे. बघूयात काय करताय मैदानात. नवापूर चांगल्या स्थितीमध्ये 2 ओव्हरमध्ये 11 रन झालेले आहेत आणि आता अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत आणि 23 ची आवश्यकता आहे. मॅच नाही संपली आहे. जसं तुम्ही म्हटलात वैभव कडून अपेक्षा आहे तोच वैभव मैदानात आहे. बॉलिंग साठी आलेत जतीन तांडेल. या वेळेला हा बॉल जर पाहिला तर या ठिकाणी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डबल माइंड झाले. हा स्ट्रोक खेळत असताना स्ट्रोक खेळायचा कुठे तेच डिसाइड नाही झालं. डॉट बॉल. या वेळेला फटका चांगला आहे परंतु अडवला जातोय. फेकी केली आहे. 1 रन मिळणार आहे. प्रभावित केले DCC नवापूरने. पूर्णपणे जखडून ठेवलं वैभव पाटीलला, पूर्णपणे जखडून ठेवलं आगाशीला. साई सध्या सोपारा फायनलला पोहोचलेली आहे. त्यांच्या बरोबर कोण खेळणार? ओ फटका खेळला खरा. क्या बात है. स्टेजवर कॅचही पकडली आहे. मनीष इंगोलेकर. चष्मा माझे आयटम मी नागतो. चष्मा एक रहतात हिरो जसा दिसतो. लावून चष्मा माझे आयटम मी नागतो. चष्मा बेस नाही दिस, चष्मा बेस नाही दिस. डब्या चष्मा नाग माझा कसा दिस, चष्मा नाग माझा कसा दिस. चला 9-22. वा. क्रिकेटचा खेळ आपल्याला आनंद देतो. वन डे आनंद देते, टेस्ट मॅच आनंद देते, T20 आनंद देते आणि सायबा प्रीमियर लीग सुद्धा आनंदच देते. आणि हजारो प्रेक्षक मात्र या मानाच्या सायबा प्रीमियर लीग साठी आलेत. काय जल्लोष सुरू आहे समाधानजी. खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं सुद्धा समाधान झालंय. क्या बात है, क्या बात है. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि या तुडुंब गर्दीमध्ये डाऊन दी ग्राउंड व्हॉट अ शॉट. परंतु चेंडू अडवलाय. आता हर एक चेंडू सीमा पार करावा लागणार आहे टकाटक पद्धतीने, तरच आता ही मॅच परत येऊ शकते. वैभव पाटील पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. अडलाय. कदाचित या चेंडूने मॅच सुद्धा अडल्यासारखं वाटायला लागलंय. हो तेच पाहायला मिळालं. काय मजबूत तटबंदी पाहायला मिळाली. साधा एक चौकार मारू दिला नाही. सेमीफायनलिस्ट टीम आहे समोर सुद्धा, ती सुद्धा तगडी आगाशी. परंतु ज्या पद्धतीने फिल्डिंग केली आहे लाजबाब. तर खेडेकर काकी या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करेल खेडेकर काकींना की आपण मंचावरती यायचंय. खेडेकर काकी आपण आलेला आहात तर प्लीज मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत SPL सीझन 6च्या वतीनं. 6-20 5 चौकार. काय हा तो ऐतिहासिक सामना म्हणून बघितला जाईल का? म्हणजे तो असा हिस्ट्री क्रिएट होईल का? या वेळेला फटका चांगला आला आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. चौकार. टकाटक चौकार. पहिला आलाय. काय ते 4 येणार का? या वैभव पाटील मध्ये ती क्षमता आहे. त्याने आतापर्यंत जेवढ्या मॅच खेळल्यात त्याच्यामध्ये अशी स्थिती खूप कमी वेळेला बघितली आहे. परंतु लगातार 3 येणे मारलेले आहेत. आता लगातार 4 मारण्याची गरज असणार आहे. पाहूया काय होईल. वैभव फटका चांगला परंतु अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि हाही सीमारेषा पार जातोय. पाटलाचा नाद तुम्ही करू नका. धोतर घालून कोटवर टाकला पाटलाच्या वाटेला जाऊ नका. डोक्यावर टोपी
या ठिकाणी पाटील बॅटिंग करतोय आणि या चौकाराने आशेचं किरण आगाशीला सुद्धा दाखवलंय. आगाशी की नवापूर वैभव पाटील या बैला मात्र फटका चांगला खेळलाय, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि मॅच आता औपचारिकतेच्या दिशेने. नवापूरकर आता तुम्हाला टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. नाही आणि जतीनने हळूच सांगितलं होतं कानामध्ये, मी चौथ्यांदा कोर्ट घालणार असा बोलला होता कानामध्ये आणि जवळजवळ आता त्या कोर्टच्या जवळ येऊन थांबलाय. माझ्या मते मॅच झाल्यानंतर नवापूरकरांसाठी एक चांगल्या गाणं नाचण्यासाठी देखील व्हायला हरकत नाहीये. नाही आणि त्यांचं एकच गाणं आहे, म्हणजे मयूरला माहित असेल आणि ते मयूरला सांगितलं सुद्धा असणार आहे. अजून एक डॉट, आता मात्र औपचारिकता शिल्लक. पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल DCC नवापूर. दर्यावरी आमची डोली डोली जेवून माशाच्या डोलीना दर्यावरी आमची डोली डोली जेवून माशाच्या डोलीना थँक्यू. बोला डोकरा देव महाराज की.